आपण गाडीची चाबी सोबत घेऊन चालले का? गाडीची चाबी सोबत घेऊन चालले? आज बघा मम्मी पप्पा म्हणजे बाहेरगावी चाललेले आहेत आणि त्यामुळे आरोहीचा इथे मस्का लावणं चाललेला आप्पाजींना की तुम्ही चाललेत पण गाडीची चाबी वगैरे नेऊ नका. आणि बघा सकाळी आता फक्त 8 वाजलेत. काल आरोहीने रात्री जी आहे गाडी शिकली. माझ्या भावाने फक्त तिला 2 राऊंड आणले. त्यानंतर आमच्या बाजूला हर्षू आहे, तिने 1 राऊंड आणला, 1-2 आणि बस. सकाळी सकाळी चावी घेतली आणि स्वतः माझी लेक चालवायला लागली. खरं तर प्राऊड फिलिंग होती माझ्यासाठी. पहिल्या प्रयत्नात ती इतकी छान गाडी शिकली. ॲक्च्युली मला भीती वाटत होती बरं का, पण सकाळी सकाळी रोडवर फारशी गर्दी नव्हती आणि त्यामुळे मग मी तिला चालवायची परमिशन दिली. माझा भाऊ झोपलेला होता. तिचं म्हणणं होतं मम्मा तू माझ्या मागे बस, पण पिहूसुद्धा उठून होता. म्हटलं मी बसली की मग त्याची आरडाओरड चालू होईल आणि म्हणून जे आहे तिने एकटीने प्रयत्न केला. सक्सेसफुली चालवलीसुद्धा. एकतर तिची हाईट छान आहे त्यामुळे पाय वगैरे पुरतात. त्यामुळे आणि या वयात मुलांना खूप कॉन्फिडन्स असतो बघा. खरंच खूप छान चालवली आणि हेच वय असतं. मुलं बिंदास्त असतात, धाडशी असतात आणि लवकर शिकतात काहीही. म्हणून मी आरोहीला यावेळेस टोकलंच नाही. हाय नमस्कार, मी स्नेहा कुक द फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्वजण? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल. माहीत आहे मला 2 दिवस झाले, म्हणजे मंडे, आजचा ट्यूजडे आहे, तुमच्यापर्यंत व्हिडिओ आलेले नाहीत. पण माहेरी आलं की खरंच खूप कंटाळा येतो. प्लीज तितका ॲडजस्ट करा. आणि आज म्हणजे मी शूट करते आहे पण एडिट करायचा तेवढा कंटाळा येतो. एकतर माझं येणं फिक्स नव्हतं. जर माझं आधी प्लॅनिंग असतं तर कसं माझं व्हिडिओची सुद्धा आधी प्लॅनिंग असते. म्हणजे शॉर्ट व्हिडिओ, लॉंग व्हिडिओ माझे आधी काही ना काही एडिट केलेले असतात. आणि यावेळेस बघा माहेरी आली ना, अनप्लॅन होतं. म्हणजे मी येणार होती पण 3-4 दिवसानंतर. म्हणजे 1-2 दिवसात माझी व्हिडिओची म्हणजे एक्स्ट्राचा 1-2 व्हिडिओ तरी मी केला असता तयार, किंवा मग शॉर्ट व्हिडिओ एडिट करून वगैरे अपलोड करून ठेवले असते. पण तो वेळ मला मिळाला नाही, म्हणून हा आता 1-2 दिवसाचा जो आहे गॅप पडतो आहे. पण चला तुम्ही समजून घ्याल, नक्की अपेक्षा करते. तुमचंही माहेर पण तुम्ही मस्त एन्जॉय करत असाल. अधिक मास चाललेला आणि त्यातलेही आता काहीच दिवस शिल्लक आहेत, त्यामुळे तर सर्वांची घाईगडबड असणारच आहे. म्हणजे ज्या कोणी अधिक मासाला गेलेल्या नसतील त्याही नक्कीच गेलेल्या असतील. आता तो खरं तर आज मी जाणार होते घरी, पण आरूचे पप्पा गेले नागपूरला आणि माझ्या आईलाही आता अर्जंटमध्ये जे आहे बाहेरगावी जावं लागतं आहे. खूप जवळच्या रिलेटिव्हमध्ये डेथ झालेली. खरं तर मीही जाणं गरजेचं होतं, पण मग मुलांचा प्रॉब्लेम येतो, सो त्यामुळे मी नाही गेले. सो चला आता व्हिडिओला स्टार्ट करते. दिवसभर काय काय होतं ते सर्व तुमच्यासोबत शेअर करते, सो स्टे ट्यून. आता मी तुमच्यासोबत बोलत होते ना, तेवढ्या वेळात आरू पिहूने माझ्या भावाला हे उठवून दिलं. त्यानंतर त्यांची बराच वेळ दंगामस्ती चालली आणि त्यानंतर आम्ही दोघं बहीण भाऊ इतक्या गप्पा करत बसलो की कधी 11:15 वाजले कळलं नाही. आणि मुलांचं चालू झालं, मम्मा भूक लागली भूक लागली, कारण आज ब्रेकफास्टही केलेला नव्हता. आई बोलत होती मी स्वयंपाक करून जाते, ब्रेकफास्ट बनवून जाते, पण म्हटलं गा आहे ना, मी कशाला काळजी करते, सर्व व्यवस्थित बनवते. आणि तिला मी बोलले होते की ब्रेकफास्ट करून जा, पण म्हणजे एक सॅड न्यूज होती, त्यामुळे तिला काही इच्छा झालीच नाही ब्रेकफास्ट करायची. सो ती तशीच जाणार होती. मग मी पण तेव्हा कंटाळा केला, म्हटलं नंतर बनवते. करता करता बघा आता 12 वाजवलेत मी, आणि कितीतरी वर्षानंतर असं आईकडे मी इथे स्वयंपाक करत होती. किचन चेंज झालं की पहिली गोष्ट काही सुचत नाही. आता याच किचनमध्ये माझ्या आयुष्यातले 22 वर्ष जवळपास घालवलेले मी. आता पण हे किचन सोडूनही आता 14 वर्ष पूर्ण झालेत. त्यामुळे काही सुचत नव्हतं कुठे काय ठेवलं काय नाही. आधी माझ्या घरी म्हणजे मीच सर्व ठेवायची व्यवस्थित, म्हणजे क्लिनिंगचं ऑर्गनायझेशनचं काम माझंच असायचं. त्यामुळे मी किचनमध्ये जरी स्वयंपाक करत नसले, भांडे घासत नसले ना, पण कुठली वस्तू कुठे आहे माहीत असायचं. पण आता भरपूर वर्ष झालीत. आधी आईच्या हातात होतं, त्यानंतर सोनूने किचन सांभाळलं. त्यामुळे आता बऱ्याचशा गोष्टी चेंज झालेल्या. मला खरं सांगते काहीच सुधरत नव्हतं. म्हणजे स्वयंपाक करण्यापेक्षा मला ते शोधण्यात माझा जास्त वेळ गेला. आता स्वयंपाक नव्हता तर यांचं चाललेलं, मम्मा भूक लागली. आणि इकडे येऊन बघते तर यांची मस्ती तर म्हणजे काय सांगू तुम्हाला. सर्व लहान मोठे सर्व आमच्याकडे एकच होऊन जातात आणि म्हणून आम्हाला मामा पाहिजे असते बरं का.
बघा इथे चालू झालं त्यांचं धाबा. पिहूचं म्हणणं होतं, मामा तुमच्या जमान्यातला एखादा गेम खेळायचा मला. बघा आपण लहानपणी असंच धाबाधुबी खेळायचो. सो एक सॉफ्ट बॉल होता आणि त्याने जे आहे यांची धाबाधुबी खेळणं चाललेलं. मी बिचारी कोपऱ्यात बसलेली, पण मला पण 2-3 बॉल येऊन लागलेच. एक तर अगदी माझ्या डोळ्यावर लागला. मी चिडली, पण तरी त्यांना काही फरक पडत नव्हता. त्यांची मस्ती कंटिन्युअसली चाललेली. एरवी माझा भाऊ जास्तीत जास्त 9-10 वाजता जो आहे त्याच्या कामावर चालला जातो. त्याचं जे सोलर पॅनल असतं ना त्याचा बिझनेस आहे. सो कधी खूप लवकर जावं लागतं, कधी 9-10 वाजता जातो. पण आज त्याला वाटलं मम्मी घरी नाही आहे, ताईला म्हणजे कामं भारी जातील, मुलं त्रास देतील, मुलांना करमणार नाही, म्हणून तो आता 12-1ही वाजला तरी घरीच होता. पहिले तर त्याचा गेम बंद केला आणि त्यानंतर जे आहे जेवणं केलीत. त्यानंतर पुन्हा त्यांनी त्यांचा गेम कंटिन्यू केला. मला खरंच सांगते प्रचंड झोप येत होती, पण यांचा इतका आरडाओरड, इतकं म्हणजे भांडणं काय मस्ती काय चाललेली की झोप काही येत नव्हतं. म्हणून म्हटलं चला आईचं घरही जरा क्लीन आणि ऑर्गनाईज करते. हे घर खरं सांगू का, म्हणजे मला थोडंफार म्हणजे मला कळत होतं तेव्हा बांधलेलं आहे हे समोरचं, स्पेशली बेडरूम आणि हा हॉल वगैरे जो आहे तो. त्यामुळे म्हणजे घराच्या आराखड्यापासनं ते कसं काय बांधायचं किंवा कलर कोणता द्यायचा ते सर्व मी सिलेक्ट केलेलं होतं. म्हणजे तेव्हाही मला घर सजवण्यामध्ये तेवढाच इंटरेस्ट होता असं म्हटलं तरी चालेल. पण तेव्हा वेगळ्या फॅशन्स होत्या, वेगळ्या म्हणजे गोष्टी होत्या, त्यामुळे जरा जुन्या प्रकारे जे आहे मी हे सजवलेलं. सो लग्न झाल्यानंतरही घरामध्ये जे काही चेंजेस झाले, इवन मंगेशच्या लग्नाच्या वेळेस जे पेंटिंग वगैरे वगैरे झालं तेही सर्व माझ्या चॉईसचं होतं. पण आत्ता काही वर्षात मी हळूहळू ना जरा तिकडे लक्ष देणंही कमी केलं आणि माझा हात काढून घेतला. कारण आता सोनू आलेली आहे, ते घर तिचंही आहे आणि तिच्या चॉईसनुसार तिने सजवावं वगैरे वगैरे जे आहे मला वाटतं. कारण आई होती तर आपण बिनधास्तपणे कोणत्याही गोष्टीला हात घालू शकत होतो, कोणतीही गोष्ट उचलून फेकू शकत होतो किंवा मला आवडली तर मी घेऊन जायची. पण आताही काही म्हणजे फार चेंजेस झाले नाही. सोनूचाही स्वभाव खूप छान आहे, पण आपल्याला जरा वाटतं की दुसऱ्यांचंही मन जपावं, तिलाही वाईट वाटू नये की मी इतकं छान सजवलं आणि ताईंनी हे काढून ठेवलं वगैरे वगैरे. तसं बघितलं तर बऱ्याचशा गोष्टी मीच बनवलेल्याच आहेत, त्यानेच तिने घर सजवलेलं आहे. पण हा जो कॉर्नर आहे ना, खरं सांगते मला खूप खूप म्हणजे डोळ्याला टुचत होता असं वाटत होतं. कारण हा हॉल आहे, कुणीही आलं की फ्रंटला हाच कॉर्नर दिसतो. तिथे धूळ तर होतीच साचलेली, पण हा टेबल केव्हाचा तिथे जागा घेऊन होता. त्यावर कम्प्युटर होतं ठेवलेलं, ते मी घेऊन गेले. तेव्हाचा तो रिकामा तिथेच पडलेला, काही नाही, फक्त न्यूजपेपर आणि यांचे म्हणजे मोबाईल चार्जिंगला लावायचं तेवढंच काम या टेबलचं होतं. काही चिवची खेळणी वगैरे होती. म्हटलं चला आज या कॉर्नरचा मेक ओव्हर जो आहे झालाच पाहिजे, म्हणून सर्वात आधी तर क्लिनिंग केली. त्यानंतर वर जे काही एक शेल्फ आहे काचेची, त्यावर बऱ्याचशा वस्तू ठेवून आहेत. बऱ्याचशा म्हणजे ह्या 2 बॉटल्स आहेत फक्त, त्या मी पेंट केलेल्या आहेत. आधीची ब्ल्यू कलरची बघितली ना, ती तर फक्त त्यामध्ये मी फेविकॉल आणि पावडर मिक्स करून कोन बनवून ते म्हणजे ड्रॉ केलेलं आहे. खूप सुंदर दिसते. तेवढ्यात आई पण आली होती बघा, आणि ही आमच्या बाजूची चिमुकली आहे, खूप गोड खूप सुंदर आहे. पण जितकी ती सुंदर आहे ना, खरं सांगते तिचं नशीब मात्र तेवढं सुंदर नाही. खूप म्हणजे खूप सॅड वाटतं तिच्याकडे बघताना, पण खूपच सुंदर आहे खरंच, खूप सुंदर डोळे, खूप सुंदर मुलगी आहे. तिचा भरपूर लाड केला. पुन्हा आली, त्यानंतर पुन्हा जे आहे क्लिनिंगला सुरुवात केली. मध्ये आई आली होती त्यामुळे जरा टाईमपास झाला माझा. सो इथे वर एक मूर्ती ठेवलेली आहे जी तुम्ही बघितली, काचामध्ये राधाकृष्णाची खूप सुंदर मूर्ती आहे. त्यानंतर आजूबाजूला 2 मीच बनवलेल्या बॉटल्स ठेवल्यात आणि त्यानंतर जे आहे जो लॅम्प मी रात्री पेंट केला होता तो इथे ठेवलात. आणि खरं सांगते एका लॅम्पमुळे या जागेचा लुकच चेंज झाला. इतकं सुंदर दिसत होतं ना. हा जो लॅम्प शेड आहे मी मार्केटमधनंच बोलवला. ॲक्च्युली मला ज्यूटचा हवा होता, पण तो काही मिळाला नाही, पण हाही छानच दिसतोय. आणि आई तर खूप जास्त आनंदित होती तो कॉर्नर बघून. म्हणजे फ्रेश वाटतं बघा थोडेही चेंजेस झाले तर. आणि माझे पप्पा काय आणि आरुईचे पप्पा काय, कोणाचेही पप्पा काय, सारखे एक्सप्रेशन असतात, कारण त्यांना सजावटीचं वगैरे वगैरे काहीही नसतं. पण माझी आई मात्र तेवढूशा माझ्या मेहनतीने इतकी खुश झाली, इतकं कौतुक केलं तिने मला. फार काही मोठा तीर मारलेला नव्हता, पण तिला त्या गोष्टीने खरंच खूप आनंद दिला.
आणि माझ्या घराचा एक कॉर्नर खूप छान सजला. यामुळे मला हे खरंच भरपूर समाधान होतं. बरं चला, आता काल पण तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केला, तो संडेचा आणि मंडेचा होता. आजचा ट्यूसडे आहे, पण तुमच्यासोबत गार्डन काही शेअर केलंच नव्हतं. म्हटलं चला गार्डन शेअर करते. आणि गार्डन शेअर न करण्याचं कारण म्हणजे गार्डनची खूप बिकट अवस्था झालेली आहे. यावर्षी ऊन प्रचंड होतं आणि ते तर होतंच, पण माझा भाऊ इतका बिझी होता की दरवर्षी तो मार्च लागल्या ग्रीन नेटची व्यवस्था जी आहे करत असतो. व्यवस्थित ग्रीन नेट लावून देतो, म्हणजे झाडाला जास्त ऊन लागायला नको वगैरे वगैरे. पण यावर्षी त्याचं सतत काम चालू असल्यामुळे त्याने जरासं दुर्लक्ष केलं आणि झाडांचीही अशी अवस्था झाली. आईने खूपदा बोलली त्याला, बाळा हे कर, बाळा ते कर, पण तो इतका बिझी बघून मग आईनेही ना पिच्छा सोडला की ठीक आहे, प्लॅन काय पावसाळा लागला की जसे तसे होतात, पण त्याला त्रास व्हायला नको. आणि आता मी आली तर आईचं चाललेलं होतं, आपण म्हणजे असं मला ऑर्गनाईज करायचं आहे गार्डन, तू एक दिवस ना पावसाळा लागला की ये, मग असं करू तसं करू. आणि म्हणजे मी असले ना आईला शॉपिंगला बरं पडतं. मंगेश पप्पा वेळ द्यायला ना कंटाळा करतात, स्पेशली गार्डनच्या कामासाठी तरी. किंवा मी असली ना की माझं सर्वजण ऐकतात, पप्पाही वेळ देतात आणि मंगेशही. कालही बघितलं ना तुम्ही, फक्त काही तासाचं काम होतं, ते जर मी कंटाळा केला असता, केलं नसतं ना, तर मी दिवाळीला सुद्धा गेली असती ना माहेरी, तर तो लॅम्प मला अळगळीत पडलेलाच दिसला असता. काल ते काम केलं. आज विचार होता की गार्डनचं काम करते, पण आई बोलली करू नको, आणखी पाऊस काही आलेला नाही, झाडं मग शॉक घेतात, खराब होतात आणखी. म्हणून म्हटलं ठीक आहे. आणि आईचं असतं, माझा भाऊ म्हणजे माझं भरपूर ऐकतो आणि त्यामुळे तिचं असतं की तू प्लीज आली की मला असे 1-2 कामं करून देत जा, जे माझी पेंडिंग असतात ते. आता झाडांसाठी स्टँड वगैरे तिला हवेत, पण मला फ्लिपकार्टवरनं मी बोलवलेत, पण त्याची साईजनं खूप छोटी आली, सो तिला बनवून हवे आहेत. सो आता पुढल्या वेळेस गेलं ना तर माझं तेच एक लक्ष असणार आहे, गोल असणार आहे की तिचं गार्डन व्यवस्थित ऑर्गनाईज करायचं. सकाळपासनं आरोहीने 4-5दा गाडी चालवली असेल, म्हणजे एकाच दिवसात तिला जे आहे ट्रेन व्हायचं आहे. आणि सर्वांना बसून चालवली. आणि आता तिचं म्हणणं की मम्मा तूच बसलेली नाही, तुझा माझ्यावर विश्वास नाही का, मी तुला पाडेल वगैरे वाटतं का. म्हणून म्हटलं तिला वाईट वाटायला नको, म्हणून मी तिच्या गाडीवर बसले. मस्त 4-5 राऊंड आणलेत आणि त्यानंतर आमचं हे अधिक मासाचा कार्यक्रम जो आहे तो स्टार्ट झाला. आता काल आमचं धोंडे जेवण झालं खूप चांगल्या प्रकारे. त्यानंतर आईचं म्हणणं होतं की म्हणजे हा जो कार्यक्रम आहे तो कालच आटपायचा, पण मी मार्केटमधनं आलेली होती, मला कंटाळा आला होता आणि तिचं चाललेलं ड्रेस चेंज कर, असं कर, साडी नेस, आपण असं डेकोरेशन करू, आपण तसं डेकोरेशन करू, म्हणून कालचा कार्यक्रम मी आजवर ढकलला. आणि आजही खरं सांगू का मला फार कंटाळा आलेला. आईचं होतं की आपण छान फुलांचं डेकोरेशन करू. आता तीही रील्स बघते, शॉर्ट बघते. मी म्हटलं आई देखावा काही करू नको, आणि त्या देखाव्यासाठी तुलाही त्रास होतो आणि मलाही त्रास होतो. आता सोनू असती ना, तिने सर्व खूप आवडीने केलं असतं आणि तिच्यामुळे मलाही इंटरेस्ट आला असता, मीही तिला हेल्प केली असते. पण आता ती नव्हती, मग सर्व आईलाच करावं लागणार होतं. म्हणजे मी होती सोबतीला, पण मी कंटाळा केला. म्हटलं जाऊ देत, कुठे फुलं आणू दे, तोडू दे, करू दे, स्वतःच रांगोळी काढ. म्हटलं त्यापेक्षा सिंपल कर बाबा, प्रत्येकच गोष्ट शो ऑफ करायची काहीही गरज नाही. सो इथे तेच आमचं चाललेलं आणि खूप छान झालं. मला जे पाहिजे होतं ते कालच मी मंगेशसोबत जाऊन जे आहे घेऊन आले होते. 1000 2000 3000 5000. आता पिहूच्या हातात पैसे दिल्यामुळे पिहू इतका खुश होता. पैसे वगैरे मोजणं चाललेलं आणि मंगेशला वाटलं त्याला पैसे काही मोजता येणार नाहीत. सो त्याने त्याला चॅलेंज दिलं, तू हे मला व्यवस्थित मोजून दाखव, सो मी तुला काहीतरी छान गिफ्ट देईल. बाकी सब मेरे बहन का शगुन तेरा है. अबे तू इथून बाहेर निघून तर दाखव. पिहूने पैसे व्यवस्थित मोजून दाखवले आणि त्यामुळे मग तो बोलत होता हे सर्व पैसेही माझे आणि तुम्ही मला ट्रीटही द्या. त्यामुळे मग या मामा भाच्यांचे जे आहेत अशी भांडणं वगैरे चाललेली आणि सतत त्यांचं काही ना काही सुरू राहतं. म्हणजे मला असं वाटतं पिहू लहान आहे की पिहूचा मामा लहान आहे. बघा आता त्याला पकडून इथे क्लिप्स वगैरे लावणं, काय त्याला सजवणं, म्हणजे मुलगी बनवायचा खरं तर प्लॅन होता. आणि त्यामुळे पिहूची चिडचिड चाललेली आणि तो चिडला की मग माझ्या भावाला जरा जास्तच मजा येते. पप्पांचं तशी आरडाओरड चाललेली, त्याला सोड रे, तू लहान आहे का रे, असं तसं.
पण मंगेश काही ऐकत नाही आणि आरोहीला आणखी मजा येते. तिने बघा, तिनेही मामा, आता खरं तर माझ्या भावाने टकली केलेली, पण तो थोडीशी केस सोडत असतो त्याला शेंडी, सो त्याला पिना वगैरे लावल्यात. सो अशी मस्ती आमच्याकडे कंटिन्युअसली चाललेली. म्हणजे आराम करायला येते मी, पण आराम तर म्हणजे झोपू तर देतच नाहीत. शिवाय आईची आरडाओरड चाललेली, अरे शांत बसा, आम्हाला नाही झोपू दे तुम्ही, किमान बोलू तरी द्या. पण त्यांचं काही नसतं, सकाळ दुपार संध्याकाळ फक्त मस्ती चाललेली असते. आणि मुलांना त्यामुळेच मामाही पाहिजे आणि मामाचं घरही पाहिजे, कारण ते इथे खरंच खूप जास्त एन्जॉय करतात, दिवसभर हसत खेळत राहतात. बरं चला, आमची जेवणं आटोपली, त्यानंतर आम्ही तो अधिक मासाचा जो आहे कार्यक्रम केला. त्यानंतर आता 10 वाजता, 10 सव्वा 10 वाजले असतील, पाणीपुरीवाला आला. सो आम्ही पाणीपुरीही खाल्ली. इवन पिहू तर त्या पाणीपुरीवाल्यासोबत भांडला देखील की आम्ही येऊन 3-4 दिवस झाले दादा, तुम्ही का आले नाही आणि मला ना तुमचा नंबर देऊन देत जा, म्हणजे आम्ही आलो की तुम्हाला कॉल करेल. त्यानंतर आता दीदीला गाडी शिकवली म्हणून मलाही शिकवा, असा त्याचा मामाकडे सकाळपासून हट्ट चाललेला. सो त्याने त्याला गाडीही शिकवली. त्यानंतर मस्ती बघितलीच तुम्ही, म्हणजे ती अनस्टॉपेबल आहे. त्यामुळे म्हटलं किती कसं दाखवू तुम्हाला, म्हणून आता मला अधिक मासात आईकडनं काय गिफ्ट मिळालं तेच दाखवते. आता कमीत कमी सोन्यात तुम्ही खूप छान आणि डिझायनर पोत तयार करू शकता. सो बघा, अशा प्रकारे फक्त यामध्ये 2 मणी आहेत. आय थिंक अर्धा ग्रॅमपेक्षा थोडे जास्त आहेत ते. आणि अशा प्रकारे जे आहे डिझाईन सांगून त्या दादांकडनं मी जे आहे हे मंगळसूत्र गाठून घेतलेलं आहे. खूप सुंदर दिसतंय. भरपूर दिवसापासून खरं तर मला असं मंगळसूत्र हवं होतं. आणि आजचा म्हणजे कालचा प्लॅन होता फक्त कानातले घ्यायचे होते मला 2 ग्रॅमपर्यंत आई देत असते. सो कानातले घ्यायचे होते, पण अगदी सिम्पल, मला डेली यूजसाठी. तुम्ही बघता नेहमी माझ्या कानात काहीच नसते, कारण माझे कान खूप छोटे आहेत आणि जे होल आहे ना कानातलं ते पण खूप छोटं आहे. आणि मी कोणतेही कानातले घातले ना मला झोपताना खूप जास्त प्रॉब्लेम येतो, झोपच लागत नाहीत, माझे कानही दुखतात. म्हणून मला ना 2 ग्रॅमपर्यंत पण प्लेन कानातले हवे होते, पण 2 ग्रॅमपर्यंत म्हणजे पाहिजे तसे मला मिळाले नाही. सो हे मिळाले, पण हे 1 ग्रॅमचे होते. मी म्हटलं ठीक आहे, 1 ग्रॅम तर 1 ग्रॅम म्हणून जे आहे ते 2 मणीही मी घेतलेत. आणि आता माहीत आहे का, जवळपास 11 वाजलेत. नंतर दाखवते मी तुम्हाला वॉच. आणि आता आम्ही आंबे खातो आहोत. आणि आईकडच्या रुटीनला म्हणजे कोणती लिमिटच नसते, कधी खायचं कधी झोपायचं, कशातच टायमिंग फिक्स नसतो. आणि 2-2 वाजेपर्यंत जे आहे आमचं जागणं, मस्ती वगैरे वगैरे चाललेली असते. बरं चला, आता आमचं हे असंच चालणार, म्हणून व्हिडिओ इथे संपवते आणि तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत फ्रेंड्स, स्वतःची काळजी घ्या आणि मस्त माहेर पण एन्जॉय करा. चला बाय.